हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे प्रीतिदा आणि आजचा पिकाकार्ड टॉपिक आहे हाऊ टू मॅनिफेस्ट युअर डिझायर. आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी ठरवतो आणि त्यातल्या काही इच्छा आपल्या पूर्ण होतात आणि काही अपूर्ण राहतात. इवन वी ऑल नो की आपल्या सगळ्याच इच्छा प्रॅक्टिकली पूर्ण होतीलच असं नाही. पण आजच्या पिकाकार्ड रीडिंगमध्ये आपण पाहणार आहोत तुमची करंट सिच्युएशनमधली डिझायर म्हणजेच इच्छा काय आहे. ती इच्छा प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात तुम्ही साध्य करू शकता का आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील किंवा कोणत्या गोष्टी किंवा सवयी तुम्हाला तुमच्यापासून दूर कराव्या लागतील. तुम्हाला स्क्रीनवर 4 क्रिस्टल्स दिसत आहेत. क्रिस्टल नंबर 1, क्रिस्टल नंबर 2, क्रिस्टल नंबर 3 आणि क्रिस्टल नंबर 4. ह्यापैकी एक क्रिस्टल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर व्हिडिओ पॉज करा. 1 मिनिटासाठी मन शांत करून तुमच्या इंट्युशनचा वापर करून तुम्ही क्रिस्टल सिलेक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाईमस्टॅम्प्स दिलेले आहेत. त्यामुळे आधीचा व्हिडिओचा अनवॉन्टेड भाग तुम्ही स्किप करून डायरेक्ट तुमचा रीडिंग तुम्ही बघू शकता. सो क्रिस्टल नंबर 1 आहे रेड जॅस्पर. क्रिस्टल नंबर 2 आहे सनस्टोन. क्रिस्टल नंबर 3 ब्लॅक हेमिटाइट. क्रिस्टल नंबर 4 ग्रीन एव्हेंचरीन. हे एक टाईमलेस रीडिंग आहे. ह्यामधील मेसेजेस तुम्हाला रिझोनेट नाही झाले तर तुम्ही दुसरा ग्रुप सिलेक्ट करू शकता किंवा ते रीडिंग तुमच्यासाठी नाही असा त्याचा अर्थ होतो. प्रत्येक ग्रुपच्या रीडिंगनंतर एक फन पार्ट म्हणून आपण हा जो रिसिविंग पाम आहे त्याच्यामध्ये ह्यातले चार्म्स टाकणार आहोत. सो जे चार्म्स ह्या रिसिविंग पामच्या आत पडतील ते तुम्हाला काहीतरी एक मेसेज देतील, एक साईन देतील आणि जे बाहेर पडतील रिसिविंग पामच्या ते तुमच्यासाठी नसतील. सो लेट्स स्टार्ट द रीडिंग विथ ग्रुप नंबर 1 किंवा क्रिस्टल नंबर 1 रेड जॅस्पर. सो हॅलो ग्रुप नंबर 1 किंवा ज्यांनी रेड जॅस्पर सिलेक्ट केलेला आहे. बघूयात करंट सिच्युएशनमध्ये तुमचे डिझायर काय आहेत, त्या तुम्हाला तुमच्या डिझायर किंवा तुमच्या इच्छा मॅनिफेस्ट करता येतील का नाही. ओके, टू ऑफ व्हील्स हे कार्ड आलेलं आहे. द लव्हर्स, 8 ऑफ कप्स, पेज ऑफ कप्स आणि 7 ऑफ कप्स. आउट ऑफ 5 3 कार्ड्स जे आहेत कप्सचे कार्ड्स आहेत. सो इमोशनल लेव्हलवर जास्त इथे एनर्जी मला दिसते आणि 2 ऑफ व्हील अर्थ एनर्जी आणि वॉटर एनर्जी. अर्थ आणि वॉटर एनर्जी एकमेकांना सपोर्ट करतात. ज्यांनी रेड जॅस्पर सिलेक्ट केलेला आहे
सो मी ह्याच्या क्वालिटीज सांगते. तुमच्या पॅशनवर काम करायला तुम्हाला इन्स्पायर करतो हा स्टोन. सो रेड जॅस्पर जर तुम्ही जवळ तुमच्या ठेवता तर तुम्ही तुमचं जे पॅशन आहे त्यावर तुम्ही जे काम करता एकदम झोकून देऊन त्यासाठी एक बूस्टिंग किंवा त्यासाठी एक हेल्प देतो रेड जॅस्पर हा क्रिस्टल. ओके, तुमचे हे कार्ड्स जे आहेत त्याच्यावरनं मला तुमची आत्ताची डिझायर अशी दिसते की तुम्हाला 2 मेन गोष्टींमध्ये तुम्ही बॅलन्स करायचा प्रयत्न करत आहात. सो तुमच्यापैकी काही जणं हे वर्किंग लेडी, वर्किंग मदर असू शकतात, ज्यांना जॉब आणि हाऊसहोल्ड वर्क हे दोन्हीही इक्वली डेडिकेशननी मॅनेज करायचं आहे. सो ते दोन्हीकडे तेवढ्याच फोकसनी काम करतात. त्यांच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. करिअर पण इम्पॉर्टंट आहे आणि फॅमिली लाईफ पण इम्पॉर्टंट आहे. सो तुमच्यापैकी काही जणांची ही डिझायर असेल की तुम्ही करिअर लाईफ आणि फॅमिली लाईफ हे दोन्हीही व्यवस्थित बॅलन्स करावं. तसं तुमच्यापैकी काही जणं वर्किंग मदर्स जर असतील तर मुलांना वेळ देणं, त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करणं आणि स्वतःच्या करिअरला, स्वतःच्या नोकरीला, स्वतःच्या पॅशनला सुद्धा इम्पॉर्टन्स देणं, ह्या दोन्हीवर तुम्ही आत्ता काम करू इच्छिता किंवा दोन्हीमध्ये तुम्ही आत्ता तुमची इच्छा आहे की तुम्ही प्रॉपर बॅलन्स मेंटेन करावा. तुमच्यापैकी काही जणं जॉब आणि बिझनेस हे दोन्ही करायची इच्छा बाळगणारे असू शकतील. सो तुमच्यापैकी ही जी लोकं आहेत ज्यांना साईड बाय साईड आपला एक जॉबही करायचा आहे आणि फायनान्शियल सिक्युरिटी म्हणा किंवा एक ॲडिशनल इन्कम म्हणून तुम्हाला काही बिझनेसही करायचा आहे, जो मे बी तुम्ही पार्ट टाईम बिझनेस म्हणून करताय किंवा मे बी तुम्ही एखाद्या पार्टनरसोबत बिझनेस करताय आणि तुम्ही जॉबमध्येही बिझी आहात. सो अशी तुमची ही इच्छा आहे. सो त्यासाठी आपण बघूया आता पुढचे कार्ड्स. मी एक्सप्लेन करते की हे तुम्ही करू शकता. मल्टीटास्किंग ही जी इच्छा आहे 2 गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करून पुढे जाण्याची, तर ती तुम्हाला झेपेलही, तुम्ही तो बॅलन्सही साध्य करू शकता. तर ती तुमची इच्छा किंवा ती तुमची जी डिझायर आहे ती मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे आपण बघूया. द लव्हर्स हे कार्ड आलेलं आहे. लव्हर्स हे कार्ड अगदी ह्याला चांगलं कोरिलेट होतं आहे. जसं मी म्हटलं की इफ यू आर वर्किंग मदर, इफ यू आर वर्किंग पॅरेंट, तर लव्हर्स कार्ड हे तुम्हाला सजेस्ट करतं की तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला तुम्हाला हेल्प करायला, तुम्हाला असिस्ट करायला रिक्वेस्ट करू शकता. तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरचा सुद्धा तेवढाच सपोर्ट लागणार आहे पुढे जाण्यासाठी आणि एफिशियंटली दोन्ही टास्क, जसं मी म्हटलं मल्टीटास्किंग काही तुमचे प्लॅन्स असतील तर ते प्लॅन्स एफिशियंटली पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरची अतिशय इम्पॉर्टंट साथ मिळणं गरजेचं आहे. सो तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करून त्यांची हेल्प मागू शकता किंवा तुम्हाला हे कार्ड असं सजेस्ट करतं आहे की ते तुम्हाला नक्कीच सपोर्ट करतील, तुमचे लाईफ पार्टनर, टू मेक थिंग्स वर्क फॉर यू. 8 ऑफ कप्स हे कार्ड आहे. हे तुम्हाला सजेस्ट करतं की तुम्हाला स्वतः तुमच्यात किती पोटेन्शियल आहे ते पण तुम्हाला बघावं लागेल. फक्त ज्या गोष्टी तुम्हाला ॲज अ ब्लेसिंग्ज म्हणून आयुष्यात मिळालेल्या आहेत, हे मल्टीटास्किंग करताना त्या गोष्टींना तुम्ही डिसरिस्पेक्ट करत नाही ना, एवढं मात्र तुम्ही बघा. पेज ऑफ कप्स हे एक यूथफुल एनर्जी दाखवतं आहे. इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज, जितकं यूथफुल एनर्जीने तुम्ही नवीन नवीन गोष्टी आत्मसात कराल, नवीन गोष्टी किंवा नवीन सवयीसुद्धा इव्हन तुम्ही जितक्या लवकर आत्मसात कराल तितक्या एफिशियंटली तुम्ही दोन्ही गोष्टी, दोन्ही ज्या टास्क आहेत तुमच्या मनात जर काही असतील तर त्या तुम्ही कंप्लीट करू शकता. सो एक युथफुल एनर्जी हवी आहे, त्या एनर्जीची आपल्याला गरज आहे, त्या एन्थुझियाझमची आपल्याला गरज आहे. 7 ऑफ कप्स हे जे कार्ड आहे हे दाखवतं इल्युजन किंवा अनरिअलिस्टिक आयडियाज.
तर काही तुमच्या मनामध्ये अनरिअलिस्टिक आयडियाज असतील तर त्या मात्र तुम्ही क्लिअर केल्या पाहिजेत. तुमचं व्हिजन तुम्ही क्लिअर ठेवलं पाहिजे. शेख चिल्लीसारखे मनात मनोरे बांधून चालणार नाहीत की मी अमुक गोष्ट शिकीन, मग मी अमुक एक गोष्ट करीन आणि मी दोन्ही टास्क ह्या अतिशय एफिशियंटली सांभाळू शकेन. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर जॉब आणि बिझनेस ह्या दोन्ही गोष्टी जर करणार असाल तर इल्युजनमध्ये कोणत्याही राहू नका. तुमच्या आयडियाज ह्या अनरिअलिस्टिक असता कामा नयेत. हे 7 ऑफ कप्स हे कार्ड तुम्हाला वॉर्न करतं आहे की अमुक एक गोष्ट मी केली तर माझ्यासमोर इतके सारे ऑप्शन्स राहतील किंवा मला पटापट पैसे मिळू शकतील. एक इल्युजन कधी कधी आपण क्रिएट करतो. तर ते न करता प्रॅक्टिकली विचार करा. टू मेनी ऑप्शन्सवर कॉन्सन्ट्रेट करू नका. तुम्हाला 2 गोष्टींमध्ये बॅलन्स करायचे आहेत. त्या ज्या 2 गोष्टी आहेत त्याच तुम्ही फोकसमध्ये ठेवा. पॉसिबल आहे ते तुम्हाला, फक्त तुम्ही खूप इल्युजनमध्ये राहू नका. तुमच्या आयडियाज ह्या रिअलिस्टिक ठेवा, ग्राउंडेड ठेवा आणि तरच तुम्हाला त्या पुढे प्रॅक्टिकली तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या तुम्हाला पूर्णत्वाला नेता येतील. सो हा एक युनिवर्सकडून तुम्हाला मेसेज आहे की बी ग्राउंडेड, बी रिअलिस्टिक अँड इल्युजनमध्ये राहू नका. आता आपण चार्म्स बघूया. हा आहे रिसिविंग पाम आणि हे चार्म्स आहेत. सो जे ह्याच्या आत पडतील ते तुम्हाला एक काहीतरी साईन देऊ शकतील किंवा काहीतरी सिग्नल देऊ शकतील असं आपण म्हणूया. ओके, नको असलेले मी आधी बाजूला करते. ओके, तुमचे डिझायरचं कार्ड होतं हे. सो ही तुमची डिझायर आहे की तुम्हाला मल्टीटास्किंग गोष्टी करायच्या आहेत आणि त्या एफिशियंटली करायच्या आहेत. सो जसं मी म्हटलं, तुम्हाला तुमचा फोकस दोन्ही गोष्टींवर क्लिअर ठेवावा लागेल. तुम्हाला लाईफमध्ये काय हवं आहे आणि तुम्हाला एक्झॅक्टली काय हवं आहे हे तुम्हाला आधी स्वतः जाणून घ्यावं लागेल. सो त्यासाठी हे चार्म आहे, चष्म्याचं चार्म. सो हे तुम्हाला सजेस्ट करतं आहे की तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागेल. तुमचा कदाचित दृष्टिकोन तुम्हाला जास्त क्लिअर ठेवावा लागेल. एक क्यूटचं फिश आलेलं आहे. सो हे फिश इज अबाउट गुड लक. सो तुम्हाला हे मेसेज आहे की यू जस्ट गो फॉर इट विथ फुल ऑफ क्युरियोसिटी, फुल ऑफ एन्थुझियाझम अँड जस्ट पे अटेन्शन टू युअर पॅशन आणि लक तुम्हाला साथ देणार आहे. येस, हार्ट विथ विंग्स. सो तुम्हाला चांगले चार्म्स आलेले आहेत. इट्स अ गुड लक चार्म. सो द स्काय इज द लिमिट आणि यू जस्ट गो अहेड आणि द लक इज गोइंग टू बी विथ यू. हे तुम्हाला सिग्नल्स ह्या चार्म्समधून मिळत आहेत. सो ऑल द व्हेरी बेस्ट. ग्रुप नंबर 1 किंवा ज्यांनी रेड जॅस्पर सिलेक्ट केला होता त्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला तुमचं रीडिंग आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो, ग्रुप नंबर 2 ज्यांनी सनस्टोन सिलेक्ट केला होता त्यांच्यासाठी आपण आता रीडिंग करणार आहोत. सनस्टोन हा खूप पॉझिटिव्हिटी आणतो लाईफमध्ये असं म्हणतात. रे ऑफ होप ज्याला आपण म्हणतो. इट ब्रिंग्स पॉझिटिव्हिटी किंवा इट हेल्प्स टू ब्रिंग इन्स्टंट रे ऑफ सनशाईन इन युअर लाईफ असं म्हणतात. तुमच्यासाठी कार्ड्स बघूया कोणते आहेत. ओके, Knight of Swords, 9 of Swords, King of Swords, Queen of Swords, oof, 3 of Wheels. My God, too many swords. बरीच हेवी एनर्जी मला इथे जाणवते कारण
आउट ऑफ 5 4 कार्ड्स तर स्वॉर्ड्सचेच आलेले आहेत. सो तुम्हाला काही गोष्टींमध्ये ॲग्रेसिव्हली पुढे जाण्याची खूप इच्छा आहे. सो हे जे कार्ड आहे नाईट ऑफ सॉर्ड्स, दिस कार्ड शोज युअर डिझायर. सो काही गोष्टी तुम्हाला अगदीच रेंगाळत चाललेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये, खूपच स्लो पेसनी चाललेल्या आहेत असं मला वाटतंय. पटापट काही घडत नाही आणि तुम्हाला आता एक ॲग्रेशन जनरेट व्हायला लागले आहे तुमच्यामध्ये, असं मला इथे एक सिग्नल येतो आहे किंवा असं एक मला माझं इंट्युशन सांगतं आहे. सो जर हा मेसेज तुम्हाला रेझोनेट होत नसेल तर तुम्ही दुसरा ग्रुप सिलेक्ट करू शकता. पण जास्तीत जास्त सॉर्टचे कार्ड आल्यामुळे मला असं एक इंट्युशननी वाटतंय की तुम्हाला ॲग्रेशननी पुढं जायची खूप इच्छा आहे. सो नाईट ऑफ सॉर्ड्स, 9 ऑफ सॉर्ड्स, किंग ऑफ सॉर्ड्स, क्वीन ऑफ सॉर्ड्स आणि 3 ऑफ व्हील्स किंवा 3 ऑफ पेंटॅकल्स. सो हे कार्ड तर तुमचं दाखवतं आहे डिझायर जे आहे, तुम्हाला काहीतरी फास्ट मूव्हिंग तुमच्या लाईफमध्ये हवं आहे. सो इट मे बी अबाउट युअर करिअर, इट मे बी अबाउट युअर लव्ह लाईफ, और इट मे बी इन जनरल तुम्हाला एक स्लो मूव्हिंग झालेलं आहे लाईफ. सो तुम्हाला ग्रीप नाही सापडत आहे आणि तुम्हाला फास्ट मूव्हिंग करायच्यात काही गोष्टी. सो मे बी तुमचं करिअर रेंगाळत रेंगाळत पुढे चाललेलं आहे. मे बी तुमचं लव्ह लाईफ आहे. तुमच्यापैकी काही जणांना मे बी लव्ह लाईफ तुमचं पुढे न्यायचं आहे. मे बी तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांना लव्ह मॅरेज करायचं आहे, पण गोष्टी पटपट पुढे सरकत नाही आहेत. किंवा इन जनरल फारच स्लो पेसनी लाईफ पुढे चाललेलं आहे आणि पटापट तुम्हाला हव्या तशा गोष्टी घडत नाही आहेत. त्याच्यासाठी हे कार्ड आहे. सो तुमची डिझायर एक आहे इथे. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीवर फोकस करून आहात, पण ती गोष्ट पटपट पुढे सरकत नाही. एक सिच्युएशन म्हणा ही तुमच्या फेवरमध्ये बहुतेक नाही आहे. सो अशा काही गोष्टींमध्ये तुम्हाला आता असं वाटते की त्या ॲग्रेशननी मी पुढे जायला पाहिजे, त्याशिवाय काही गोष्टी होणार नाहीत. 9 ऑफ सॉर्ड्स हे दाखवत आहे की तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की एक हेवी एनर्जी आहे ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन जर तुम्ही पाहिलं ना तर एक डल कलर कॉम्बिनेशन ह्या कार्ड्सचं आहे, विच इज नॉट शोईंग गुड एनर्जी. ऑफकोर्स तुम्हाला खूप कशाचं तरी स्ट्रेस, अँझायटी आहे, कशाचं तरी टेन्शन आहे. तर ते स्ट्रेस, अँझायटी, टेन्शन नुसतं घेऊन काही होणार नाही आहे. त्याच्यामधून तुम्हाला पुढे होप्स दिसणार नाहीत. तुमचा निगेटिव्हिटीवर जास्त फोकस राहील आणि तुम्हाला सोल्युशन पटकन सापडणार नाही. सो 9 ऑफ सॉर्ड्स हे दाखवतं की तुम्ही कुठल्या तरी प्रचंड प्रेशरमध्ये, टेन्शनमध्ये आहात किंवा तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीची अँझायटी आहे. कुठल्या तरी इन द सेन्स ज्या गोष्टी तुम्हाला तर पटापट पुढे तुमच्या आयुष्यात व्हायला हव्यात पण त्या होत नाही आहेत. त्याची तुम्हाला आता अँझायटी येत आहे, त्याचं टेन्शन येत आहे. तर ते घेऊ नका असं हे कार्ड तुम्हाला सजेस्ट करतं आहे. किंग ऑफ सॉर्ड्स हे क्लॅरिटी दाखवतं. आय कॅन सी यू आर व्हेरी इंटेलिजंट पर्सन आणि तुम्हाला कम्युनिकेट करायला भरपूर आवडतं. सो तुमची जी डिझायर आहे ती मॅनिफेस्ट करण्यासाठी यू नीड टू डू लॉट ऑफ कम्युनिकेशन राईट नाऊ. अँझायटी, टेन्शन, स्ट्रेस हे सगळं तुम्हाला बाजूला करायचं आहे. हे सगळं तुम्हाला कमी करायचं आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त कम्युनिकेशन करायचं आहे आणि तुम्हाला एक्झॅक्टली काय हवं आहे ते तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे. तुम्ही जितकं जास्त कम्युनिकेशन वाढवाल तितकं गोष्टी पुढे सरकण्याचे चान्सेस आहेत. आणि खूप इमोशनली अटॅच राहू नका कोणत्याही गोष्टीशी जे तुम्हाला टेन्शन, स्ट्रेस किंवा अँझायटी देईल. थोडंसं तुम्हाला ब्लंट राहावं लागेल. ॲग्रेशन तुम्हाला आणावंच लागेल तुम्हाला, कारण ॲग्रेशननी पुढे जाण्याची इथे इच्छा तुमची दिसते आहे. आणि इमोशनली थोडंसं तुम्हाला कोल्ड राहावं लागेल. आणि अँझायटी आणि स्ट्रेस घेऊ नका, कारण त्यांनी काहीच होणार नाही. त्यांनी फक्त फोकस तुमचा निगेटिव्ह गोष्टींकडे राहील आणि तुम्हाला ज्या पटपट गोष्टी पुढे सरकायला हव्या आहेत त्या रेंगाळलेल्या तशाच राहतील. वरी आणि टेन्शननी काही होत नाही, सोल्युशन त्याच्यावर काढावं लागेल.
अजून एक चान्स असा आहे की तुमच्या लाईफमध्ये जर कोणी एक सिनियर पर्सन असेल तर तो तुम्हाला हेल्प करू शकेल, कारण किंग ऑफ सॉर्ड्स हे आयदर तुमच्या स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतं किंवा कोणती एक व्यक्ती तुमच्या आयुष्यातली आहे त्यांनाही हे कार्ड्स रिप्रेझेंट करतात. सो मे बी तुमचे आई वडील असतील, किंग आणि क्वीन आलंय त्यामुळे, मोठा भाऊ, मोठी बहीण, मे बी जे कोण तुमच्यापेक्षा मोठे आहेत वयाने त्यांचं तुम्हाला हेल्प मिळेल. त्यांच्याशी मॅक्सिमम कम्युनिकेट करा आणि तुम्हाला ज्या गोष्टी पटपट पुढे सरकायला हव्या असतील त्यासाठी त्यांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. 3 ऑफ व्हील्स किंवा 3 ऑफ पेंटॅकल्स हे जे कार्ड आहे हे एक युनिव्हर्सकडून तुम्हाला मेसेज म्हणून आहे. सो हे कार्ड आहे हार्डवर्क करण्यासाठी आणि टीमवर्कसाठी सुद्धा. सो काही गोष्टी जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढे सरकत नसतील पटापट तर हार्डवर्कची तर गरज आहे. तुम्हाला अजून कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. तुमच्या एकट्याने त्या गोष्टी पुढे सरकणार नाही आहेत. सो तुमच्या करिअरमध्ये जर तुम्हाला ॲग्रेसिव्हली पुढे काही गोष्टी घडण्यासाठी तुमच्या टीम मेंबर्सची किंवा तुम्हाला तुमच्या असोसिएट्सची मदत घ्यावी लागेल. तुमचं लव्ह लाईफ असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे गोष्टी पटपट सरकण्यासाठी मे बी कुठल्या तरी सिनियर पर्सनची मदत घ्यावी लागेल किंवा तुमच्या फ्रेंड्सची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. सो व्हॉट एव्हर यू आर फेसिंग इन युअर लाईफ आत्ता, जे तुम्हाला एक स्पीड घेऊन पुढे जायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला एकट्याला ते करणं शक्य नाही आहे. मदत घ्या लोकांची, मॅक्सिमम कम्युनिकेट करा, इमोशनली फार स्वतःला स्ट्रेस्ड आउट करू नका. आणि हा जो युनिव्हर्सकडनं एक शेवटचा मेसेज आहे तुमच्यासाठी की लोकांची हेल्प घ्या, मित्रांचे सल्ले घ्या किंवा तुमच्यामध्ये जे सिनियर लोक आहेत त्यांचे सल्ले घ्या, त्यांचा एक्सपिरियन्सचा यूज करून घ्या. असं हे एक मेसेज आहे, एक ॲडवाईस आहे तुम्हाला. चार्म्स बघूया तुमच्यासाठी काय येत आहेत. हा जो रिसिविंग पाम आहे ह्याच्या सेंटरला जे चार्म्स पडतील ते तुम्हाला काही सिग्नल देण्याचा प्रयत्न करतील आणि जे बाकीचे बाहेर चार्म्स पडतील ते तुमच्यासाठी नसतील. आपण ते उचलून मी बाजूला ठेवणार आहे. ओके, कॅमेराचा चार्म आलेला आहे. कॅमेराचा चार्म दाखवतो की यू आर गोइंग टू क्रिएट सम मेमरीज फॉर यू, तुमच्या फ्युचरसाठी. सो आता अशा काही गोष्टी तुम्हाला ज्या पुढे पटापट ॲग्रेसिव्हली घडायला हव्या आहेत. सो मे बी तो एक सिग्नल आहे की त्या गोष्टी घडायला सुरुवात होईल आणि यू आर गोइंग टू क्रिएट स्वीट, पॉझिटिव्ह अँड हॅपी मेमरीज फॉर युअर सेल्फ. एक कात्रीचा चार्म आलेला आहे, छोटीशी क्यूट कात्री आहे, दिसते तुम्हाला? आय होप येस. सो दिस अगेन गोज विथ स्वॉर्ड. कात्री ही अनवॉन्टेड गोष्टी क्लिअर करण्यासाठी आपण किंवा कात्री ही बेसिकली आपण कटिंगसाठी वापरतो. सो तुमच्या लाईफमधल्या ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत, मे बी तो आत्ता तुमची अँझायटी असेल, तुमचा स्ट्रेस असेल तर तीसुद्धा तुम्हाला कटआउट करायच्या आहेत. काही गोष्टींना शेप द्यायचा आहे. कात्री आपण बऱ्याचशा गोष्टींना जेव्हा आर्ट अँड क्राफ्ट करतो तेव्हा शेप देण्यासाठी यूज करतो. सो तुम्हाला एक चांगला शेप द्यायचा आहे तुमच्या फ्युचर प्लॅन्सना, असं हे कात्री सजेस्ट करतं आहे. आणि फेदर हे आलं आहे. सो जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं, हेवी एनर्जी आहे इथे. सो फील लाईट. सो जेव्हा तुम्ही खूप पॉझिटिव्ह फील करायला लागाल तेव्हा तुम्ही खूप लाईट पण फील करायला लागाल. एक लाईट एनर्जी, हलकं फुलकी एनर्जी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणा तर तुम्ही पटापट पुढे जाऊ शकाल, हे चार्म तुम्हाला सजेस्ट करतं आहे. सो ग्रुप नंबर 2 ज्यांनी सनस्टोन सिलेक्ट केला होता त्यांच्यासाठी होतं हे रीडिंग. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.
ज्यांनी ग्रुप नंबर 3 सिलेक्ट केला होता किंवा ज्यांनी सिलेक्ट केला होता ब्लॅक हेमिटाईट, त्यांच्यासाठी आता मी कार्ड्स काढणार आहे. ब्लॅक हेमिटाईट निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करायला हेल्प करतं. सो जर तुम्ही हा स्टोन तुमच्या सोबत बाळगलात, तुमच्यासोबत ठेवलात, तर निगेटिव्हिटी हा स्टोन ॲब्सॉर्ब करतं आणि स्ट्रेस, टेन्शन, वरीज ज्या असतात त्या रिमूव्ह करायला हा स्टोन हेल्प करतो. तुमच्यासाठी कार्ड्स बघूया काय आहेत. तुमची डिझायर काय आहे आणि हाऊ टू मॅनिफेस्ट युअर डिझायर. लेट्स सी काय कार्ड्स येत आहेत. Six of Swords, the Empress, the High Priestess, King of Cups, आणि 7 ऑफ व्हील्स किंवा 7 ऑफ पेंटॅकल्स. ओके, ग्रुप नंबर 3 तुमच्यासाठी हे कार्ड झालेले आहेत. 6 ऑफ सॉर्ड्स हे जे कार्ड आहे हे दाखवतं आहे की तुम्ही आत्ता ज्या सिच्युएशनमध्ये आहात किंवा रिसेंट पास्टमध्ये तुम्ही काही सिच्युएशन एक्सपिरियन्स केली असेल, तिथून तुम्हाला लांब जायची इच्छा आहे. सो मे बी इमोशनली किंवा फिजिकली तुम्हाला त्या सिच्युएशनपासून कुठेतरी लांब जायची इच्छा आहे. ही तुमची डिझायर आहे असं हे कार्ड दाखवतं. 6 ऑफ सॉर्ड्स हे दाखवतं की मे बी कोणतं तरी एक रिलेशनशिप मागे टाकून तुम्ही पुढे चाललेले आहात, मूव्ह ऑन होत आहात. कुठला तरी एखादा जॉब आहे जो तुम्ही सोडून नवीन काहीतरी बिगिनिंग तुम्ही केलेली आहे, नवीन काहीतरी सुरुवात केलेली आहे. एक जुनी गोष्ट मागे टाकून तुम्ही एका अननोन प्रवासाला पुढे निघालेला आहात असं हे कार्ड सजेस्ट करतं आहे. सो आय एम ट्राईंग टू थिंक की काय असू शकते सिच्युएशन. सो तुमच्यापैकी काही जणं मे बी एखाद्या ॲब्युझिव्ह रिलेशनशिपमधून बाहेर पडलेले असतील, एका अनहॅपी मॅरेजमधून बाहेर पडलेले असतील तुमच्यापैकी काही जणं एखादा जॉब सोडून नवीन जॉबची सुरुवात करत असतील. तुमच्यापैकी काही जणं रिलोकेट करत असतील, एखादी आधीची जागा सोडून नवीन ठिकाणी शिफ्ट होत असतील. सो बेसिकली 6 ऑफ सॉर्ड्स जे आहे हे एखादी आधीची गोष्ट आहे तिला मागे टाकून पुढे जाणं हे कार्ड दाखवतं. आणि एक थोडीशी तेव्हा एक भीती असते, एक अँक्झायटी असते मनात की आपण पुढे जाऊन सगळं व्यवस्थित होईल ना आपल्यासोबत, किंवा आपण हा जो चेंज आहे आपल्या लाईफमधला तो आपण व्यवस्थित आपल्याला झेपेल ना. सो ही एक अँक्झायटी असते, मिक्स फिलिंगवालं कार्ड आहे. सो तुम्ही एखादी गोष्ट मागे सोडून टाकताय आणि एखाद्या नवीन दिशेला तुम्ही पुढे जाताय. आत्ताच तुम्हाला जर हे कार्ड बघून किंवा हे जे एक्सप्लेनेशन ऐकून तुम्हाला वाटत असेल की हे तुम्हाला रेझोनेट नाही होत आहे, तर तुम्ही इमिजिएटली दुसऱ्या ग्रुपवर शिफ्ट होऊ शकता. द एम्प्रेस हे कार्ड आलेलं आहे. एक हॅपी एनर्जी आहे ॲक्च्युली, एक्झॅक्टली ह्याच्या अपोजिट. जसं मी सांगते की नेहमी कार्ड्सचे कलर्स बघायचे, त्याच्यामधलं कलर कॉम्बिनेशन बघायचे. थोडी एक हेवीनेस जाणवतो लगेचच आपल्याला, किंवा एक ग्लूमी एनर्जी आहे हे कळतं. तुम्ही कुठल्या तरी एका जुन्या गोष्टीला मागे टाकून पुढे जाताय आणि तुमची जस्ट ही एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे. तुम्हाला माहिती नाही तुम्हाला आयुष्यात पुढे काय चॅलेंजेस ना फेस करावं लागणार आहे, का तुमचं आधीच्या आयुष्यापेक्षा पुढचं आयुष्य चांगलं बेटर असणार आहे ह्याची तुम्हाला अजून कल्पना नाही आहे, कारण तुम्ही अगदी ह्या प्रवासाच्या सुरुवातीला आहात. सो अशा वेळी जरा एक निगेटिव्ह फिलिंग जास्त असण्याची शक्यता असते मनामध्ये. सो हे कलर कॉम्बिनेशनवरनं आपल्याला समजतंच आहे, पण एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट हे खूप ब्राईट व्हायब्रंट एनर्जीवालं कार्ड आहे. आणि द एम्प्रेस हे खूपच चांगलं
लकी कार्ड म्हणू शकतो आपण, किंवा पॉझिटिव्ह कार्ड म्हणू शकतो. सो तुम्ही जितका पॉझिटिव्ह ॲप्रोच ठेवाल ह्या नवीन फेजकडे बघायचा, आणि जितकं तुम्ही क्रिएटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, प्रोडक्टिव्ह राहाल तितकं चांगलं आहे तुमच्यासाठी. हाय प्रिस्टेस हे कार्ड आलेले आहे. हे दोन्ही मेजर आर्काना कार्ड आहेत, एम्प्रेस आणि हाय प्रिस्टेस. हाय प्रिस्टेस हे तुम्हाला तुमच्या गट फिलिंगवर विश्वास ठेवायला सांगतं. सो एक मिस्टिरियस कार्ड आहे. डीप इनसाइड जे तुमचं एक गट फिलिंग तुम्हाला सांगतं, कधी कधी तुमचं इंट्युशन तुम्हाला सांगतं की तुम्ही हे बरोबर केलं आहे का चुकीचं केलं आहे, व्हॉट एव्हर, ते त्या तुमच्या गट फिलिंगवर तुम्हाला विश्वास ठेवायला हवा असं हे कार्ड तुम्हाला सजेस्ट करतं आहे. किंग ऑफ कप्स हे कार्ड आलेलं आहे. हे कार्ड सांगतं तुम्हाला तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल करायचं आहे. खूप इमोशनल होऊन कुठल्याही गोष्टीमध्ये कॅरीड अवे व्हायचं नाही आहे. इमोशन्सवर, निगेटिव्ह इमोशन्सवर कंट्रोल ठेवायचा आहे, हॅपी राहायचं आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे. इव्हन किंग ऑफ कप्स हे कार्ड आहे, हे तुम्हाला हेही सजेस्ट करतं की तुमच्या लाईफमध्ये जर कोणी अतिशय केअरिंग, सपोर्टिव्ह असं कोणी मोठी व्यक्ती असेल, सो मे बी तुमचे पॅरेंट्स असू शकतील, तुमचा मोठा भाऊ असू शकेल, तुमची मोठी बहीण असू शकेल, एनीवन जे थोडेसे मोठे आहेत वयाने, तुमच्यापेक्षा सिनियर आहेत, तर त्यांचा तुम्हाला इमोशनल सपोर्ट खूप चांगल्या ह्या तुमच्या नवीन प्रवासात आयुष्याच्या मिळू शकतो. 7 ऑफ व्हील्स किंवा 7 ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड आहे. दिस इज अ मेसेज फ्रॉम युनिवर्स, की तुमची ही जी डिझायर आहे ही मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्हाला काय अजून करावं लागेल, किंवा युनिव्हर्सकडून तुम्हाला ह्या डिझायरसाठी काय मेसेज आहे. तर 7 ऑफ व्हील्स शोज की पॉझिटिव्ह आउटकम आहे, पॉझिटिव्ह रिझल्ट आहे तुमच्या कुठल्याही ॲक्शनचा, बट तो तुम्हाला क्विकली नाही मिळणार आहे, तो तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळणार नाही आहे. तुम्हाला त्याच्यावर बरंच काम करावं लागेल. एक स्लो मूव्हिंग प्रोसेस आहे पुढची, आणि तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मात्र मिळणार आहे, बट यू हॅव टू कीप पेशन्स. सो जसं मी म्हटलं, तुमच्यापैकी काही जण जर कुठल्या टॉक्सिक रिलेशनशिपला मागे टाकून पुढे जाणार असाल, तर ह्या एनर्जीमधून बाहेर येणं हे तुम्हाला थोडंसं तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल, स्वतःला या एनर्जीतून, आधीच्या पास्ट एनर्जीमधून बाहेर काढण्यासाठी, आणि पेशंटली तुम्हाला त्या आउटपुटची वाट बघावी लागेल. सो हे होतं रीडिंग ग्रुप नंबर 3साठी, आणि एक्झॅक्टली हा करेक्ट स्टोन आलेला आहे. ही तुमचा जो स्टोन आहे ब्लॅक हेमिटाईट, ह्या सगळी निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करण्यासाठी मदत करेल. रिसिविंग पाममध्ये चार्म्स कुठले येत आहेत बघूया. माझ्याकडे हे जे छोटंसं कलेक्शन आहे चार्मचं, आपण या रिसिविंग पाममध्ये टाकणार आहोत. जे ह्या सेंटरला पडतील चार्म्स, ते तुम्हाला काहीतरी तुमच्या लाईफसाठी सायन्स, सिग्नल्स देतील, आणि जे बाहेर पडतील ते आपण बाजूला करणार आहोत. चष्म्याचं चार्म आलेलं आहे तुमच्यासाठी. क्लॅरिटी ठेवायची आहे तुम्हाला, आणि तुमचा दृष्टिकोन तुम्हाला जास्त क्लिअर ठेवायचा आहे. आता तुम्ही नवीन प्रवासाला जर सुरुवात केली असेल एखाद्या, यू मस्ट हॅव चोजन ॲन अननोन पाथ, की तुम्ही पुढे जाऊन काय होणार आहे तुम्हाला माहिती नाही. तर फोकस ठेवा आणि क्लॅरिटी ठेवा. तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये क्लॅरिटी ठेवा. तुमचा दृष्टिकोनसुद्धा हा क्लिअर असला पाहिजे. तुम्हाला काय हवं आहे लाईफकडून पुढे जाऊन, हे तुम्हाला आत्तापासून ठरवावं लागेल, आणि तुम्हाला आत्तापासून त्याच्यावर फोकस ठेवावा लागेल. अनवॉन्टेड गोष्टी तुम्ही कदाचित काढून टाकलेल्या आहेत, म्हणून तुम्ही नवीन प्रवासाला जात आहात. हे एक छोटंसं कात्रीचं चार्म आहे, हे सजेस्ट करतं आहे. सो कट आउट अनवॉन्टेड थॉट्स ऑल्सो. काही निगेटिव्ह थॉट्स असतील तर ते थॉट्स तुम्हाला कट करून बाजूला टाकून द्यायचे आहेत. एक चांगला शेप द्यायचा आहे. जेव्हा आपण आर्ट अँड क्राफ्ट करताना कात्री यूज करतो ना, तेव्हा आपण अनवॉन्टेड गोष्टी काढून टाकतो आणि एक छान शेप देतो त्या क्राफ्टला. तसं तुम्हाला तुमच्या आयुष्याला एक चांगला शेप द्यायचा आहे, असं ही कात्री तुम्हाला सिग्नल देते आहे.
जस्ट रिलॅक्स. या जसं मी म्हटलं, तुम्ही जितकं पॉझिटिव्हली आणि जितकं कन्स्ट्रक्टिव्हली पुढे वाटचाल कराल, तितकं तुम्हाला पुढचा जो प्रवास आहे तुमच्या आयुष्याचा तो सोपा म्हणणार नाही मी, पण तो पॉझिटिव्हली तुम्ही पुढे चालू ठेवाल. त्यासाठी रिलॅक्स राहा, स्वतःवर जास्त ताण घेऊ नका. स्लीपर, एक क्यूटचं स्लीपरचं चार्म आहे. स्लीपर आपण कुठे वापरतो? घरी जेव्हा आपण रिलॅक्स्ड असतो तेव्हा स्लीपर वापरतो. आपण एखाद्या बीचवर जातो मस्त एन्जॉय करायला, तेव्हा आपण स्लीपर्स वापरतो. सो स्लीपर हे एक आहे की जस्ट एन्जॉय युअर लाईफ. अननेसेसरी स्ट्रेस आणि टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा आणि पुढे चालत राहा. फेदर हे जे आहे, this also shows some light mood. Don't go ahead with heavy heart असं हे फेदर तुम्हाला सांगतं. सो ऑल द बेस्ट ग्रुप नंबर 3. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. ग्रुप नंबर 4 ज्यांनी सिलेक्ट केलं होतं ग्रीन ॲव्हेंचरिन, ज्यांना लाईफमध्ये ग्रोथ हवी आहे त्यांनी हा क्रिस्टल यूज करावा असं म्हणतात. एक मानसिक शांतता मिळण्यासाठी, जनरल वेलबिईंगसाठी आणि आपलं हार्ट चक्र जे आहे ते ॲक्टिवेट करण्यासाठी हा स्टोन यूज करावा असं म्हणतात. सो हा आहे ग्रीन ॲव्हेंचरिन. हे जे 2 कार्ड्स आहेत हे शफल करतानाच बाहेर आले, सो मी ते घेतले. 6 ऑफ वँड्स, टेम्परन्स, द चॅरियट, किंग ऑफ वँड्स आणि स्ट्रेंथ. 6 ऑफ वँड्स हे जे कार्ड आहे हे दाखवतं आहे सक्सेस. सो तुम्हाला आत्ता कुठल्या तरी एका फेजमध्ये तुम्ही आहात जिथे तुम्हाला सक्सेस खूप इम्पॉर्टंट आहे. सो ही तुमची इच्छा आहे, ही तुमची डिझायर आहे. सो मे बी तो सक्सेस तुम्हाला करिअरमध्ये, जॉबमध्ये, बिझनेसमध्ये, रिलेशनशिपमध्ये, ह्यापैकी कोणत्याही किंवा ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला सक्सेस हवा आहे असं हे कार्ड दाखवतं आहे. एक पॉझिटिव्ह कार्ड आहे. टेम्परन्स हे कार्ड आलेलं आहे. सो टेम्परन्स हे कार्ड दाखवतं पेशन्स ठेवणं, बॅलन्स मेंटेन करणं. तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या कार्डमध्ये एक फ्लो आहे पाण्याचा, ओके. आणि ही जी व्यक्ती आहे ती त्या फ्लोमध्ये पाण्याच्या स्टेडीली उभी आहे. इथे तुम्हाला जो फ्लो आहे तिथे तुम्हाला तुमचा बॅलन्स मेंटेन करायचा किंवा तुमचा तोल तुम्हाला ढळू द्यायचा नाही आहे. हा एक तुम्हाला इथे ॲडव्हाइस आहे किंवा एक तुम्हाला मेसेज आहे ह्या कार्डमधून. सो तुम्हाला आत्ता जे काही तुमचं टास्क तुमच्या हातात असेल, काही प्रोजेक्ट असेल, काही रिलेशनशिपवर तुम्ही जर काम करत असाल आणि तुम्हाला सक्सेस हवा आहे त्यामध्ये, तर पहिली गोष्ट तुम्हाला पेशन्स खूप ठेवायला लागणार आहे आणि तुमचा बॅलन्स तुम्हाला मेंटेन करायला लागणार आहे. तुम्हाला तुमचा तोल ढळू द्यायचा नाही आहे. सो एक स्टेडी, बॅलन्स्ड असा एक स्टँड तुम्हाला घ्यायचा आहे. द चॅरियट ही इज अगेन शोईंग बॅलन्स आणि मूवमेंट, पुढे जाणं. सक्सेससाठी यू कॅनॉट गेट स्टक टू एनी पॉईंट. तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस हवा असेल तर तुम्हाला पुढे जाणं खूप महत्त्वाचं आहे, त्या टास्कमध्ये म्हणा, त्या गोष्टीमध्ये. सो तुम्हाला जॉबमध्ये जेव्हा सक्सेस हवा असतो तेव्हा तुम्हाला काही गोष्टी अचीव करणं इम्पॉर्टंट असतं, तुम्हाला पुढे जाणं इम्पॉर्टंट असतं, तुम्हाला अप्रेझल इम्पॉर्टंट असतं, तुम्हाला प्रमोशन इम्पॉर्टंट असतं. तुम्ही एखाद्या रिलेशनशिपवर काम करत असाल
त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस हवा असेल तर तुम्हाला पेशन्स ठेवणं, बॅलन्स मेंटेन करणं आणि त्या रिलेशनशिपला एका नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाणं, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर त्याच्यासाठी हे 2 कार्ड आहेत जे तुम्हाला इथे ॲडवाईस देत आहेत. निवांत आणि लिथार्जिक आणि असं राहून चालणार नाही. तुम्हाला काही गोष्टींना पुढे ढकलावं लागेल, पुश करावं लागेल, थोडंसं ॲग्रेशन दाखवायला लागेल. तुम्ही ज्या गोष्टीसाठी पॅशनेट आहात तिथे तुम्हाला तुमचं पॅशन पूर्णपणे दाखवावं लागेल, झोकून काम करावं लागेल, तर तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळेल. तुम्ही एखाद्या रिलेशनशिपवर जर काम करत असाल तर त्या रिलेशनशिपबद्दल तुम्ही पॅशनेट असलं पाहिजे आणि समोरच्यालाही, तुमच्या पार्टनरलाही तुम्ही एनकरेज केलं पाहिजे. तर त्यासाठी किंग ऑफ वँड्स हे कार्ड तुम्हाला इथे ॲडवाईस देतं आहे. इवन किंग ऑफ वँड्स हे तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला बदल घडवायला सांगतं किंवा तुमच्या लाईफमध्ये अशी जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची हेल्प तुम्हाला घ्यायला सांगतं. किंग ऑफ वँड्स तुमच्या लाईफमध्ये जर कोणी एक सिनियर व्यक्ती असेल, मे बी तो तुमचं कोणी गाईड मे बी ते तुमचे पॅरेंट्सपैकी कोणी असू शकतील, तुमचे रिलेटिव्सपैकी कोणी असू शकतील किंवा तुमच्या जॉब करिअरमध्ये तुमचा बॉस असू शकेल किंवा एक सिनियर पर्सन असू शकेल ज्यांना तुम्ही मनापासून खूप मानता. त्यांचे तुम्ही हेल्प घ्या. स्ट्रेंथ हे जे लास्ट कार्ड आहे हे युनिव्हर्सकडून तुम्हाला काय मेसेज आहे ते दाखवतं. सो स्ट्रेंथचं कार्ड आलेलं आहे. तुमची जी स्ट्रेंथ आहे ती तुम्हाला ओळखायची आहे. तुमचा वीकनेस आहे तो तुमच्या स्ट्रेंथवर ओव्हरपॉवर होत नाही आहे ना, किंवा तुमचा जो वीकनेस आहे तो तुम्हाला जास्त दुबळं बनवत नाही आहे ना, आणि ते तुमच्या सक्सेसच्या मध्ये येत नाही ना, त्याचा तुम्ही नक्की विचार करा, असं तुम्हाला युनिव्हर्समधून मेसेज आहे. आता रिसिव्हिंग पाममध्ये चार्म्स काय येत आहेत बघूया. माझ्याकडे छोटंसं कलेक्शन आहे चार्म्सचं. त्यातले जे चार्म्स आहेत ते मी इथे टाकणार आहे. जे ह्या रिसिव्हिंग पामच्या सेंटरला चार्म्स पडतील ते तुम्हाला काहीतरी सिग्नल्स देतील. ते सिग्नल्स काय असतील ते आपण बघूया. जे ह्या रिसिव्हिंग पामच्या बाहेर चार्म्स पडतील ते आपण बाजूला काढून टाकणार आहोत. ओके, एक क्यूट असं एक बर्डचं चार्म आहे आणि कात्री, हे 2 चार्म्स हे रिसिव्हिंग पाममध्ये होते. सो बर्ड हे एक फ्री एनर्जी दाखवतं, फ्री फ्लोईंग एनर्जी दाखवतं आणि शिवाय हे खूप सारं हार्डवर्क पण दाखवतं. कारण त्यांची चोच किती छोटी असते, टायनी असते. ते पक्षी पण साईजला लहान असतात, पण तुम्ही पाहिलं तर ते स्वतःच्या चोचीनी एक एक काडी गोळा करून स्वतःसाठी घरटं बनवतात. सो तसं हार्डवर्क तुमच्यामध्ये हवं, तो पेशन्स तुमच्यामध्ये हवा, हे कार्ड आलेलंच आहे. तर तुम्ही मिरॅकल्स करू शकाल. एक फ्री विल, फ्री स्पिरिट पण दाखवतं. नंतर हे जे छोटंसं कात्रीचं क्यूटचं चार्म आहे हे दाखवतं अनवॉन्टेड गोष्टी तुम्ही काढून टाका. जसं मी म्हटलं, स्ट्रेंथ तुमच्या काय आहेत त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. तुमचे वीकनेसनं तुम्हाला स्ट्रेंथवर ओव्हरपॉवर होऊ द्यायचं नाही आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला आपले वीकनेसेस कमी करायचे आहेत, आपली स्ट्रेंथ वाढवायची आणि अनवॉन्टेड गोष्टी रिमूव्ह करून टाकायच्या आहेत. सो त्या अनवॉन्टेड गोष्टींमध्ये अनवॉन्टेड वस्तू असतील, अनवॉन्टेड रिलेशनशिप असेल, अनवॉन्टेड सवयी असतील तुमच्या स्वतःच्या, तर त्या तुम्हाला कट करून बाजूला करायच्या आहेत. तुम्ही तुमच्या लाईफला एक छान शेप द्या, असं हे कात्रीचं चार्म तुम्हाला सजेस्ट करतं आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. ग्रुप नंबर 4, तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये सक्सेस हवा आहे तो तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला मी रीडिंगमध्ये सांगितलं त्याप्रमाणे पेशन्स ठेवायला लागणार आहे, बॅलन्स मेंटेन करायला लागणार आहे, फोकस्ड राहावं लागणार आहे आणि तुमची स्ट्रेंथ मेंटेन करावी लागणार आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.